मी इथे घेतला होता सकाळीच नाश्त्यासाठी उत्तप्पा करायला. मला घरही आवरायचे होते आणि यांना नाईट ड्युटी असल्यामुळे म्हटलं विहानला थोडंसं काही खायला करून दिलं का मग आपले कामं पण सुरुवात होतात. त्याच्यामुळे विहानला इथे नाश्त्याला उत्तप्पा करून दिला आणि त्याला खायला नेला. तर आमचं खूप खायचे नाटकं राहतात. आम्हाला म्हणजे अंगावरचं बसायला लागतं. एवढा परेशान करतो ना आमचा विहान, म्हणजे हट्टीपणा करतोय अशात सारखं तेच. आणि ते वय म्हणा हट्टीपणा करण्याचं, त्याने नाही करायचं तर कोणी करायचं नाही का. तर त्याचा चालू छान झाला म्हणतो मम्मा, आणि खरंच खूप छान झाला होता. आणि हे माझं नेहमीचं काम झालं आहे की लोणचं मिक्स करून ठेवायचं. लोणचं केल्यापासून तेच चाललं आहे, मिक्स करून ठेवायचं. सकाळी उठले की त्याचे कपडा काढायचा, व्यवस्थित पुसायचं, परत जागच्या जागेवर नेऊन ठेवायचं. ते कामच झालं आहे माझं तेवढं. हॅलो फ्रेंड्स, मी कल्पना स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज सकाळीच विहानला उत्तप्पम करून दिला नाश्त्याला. आता लोणचं मिक्स करून ठेवलं आहे. काम झालं आहे ते तेवढं सकाळची. ती सकाळी दररोज असते लोणचं मिक्स करायचं, हे करायचं, दररोजच काम झालं आहे. आता अजून विहानला आंघोळ घालायची राहिलं आहे. मला स्वयंपाक राहिला आहे, नाश्ता दोघांनी करून घेतला आहे आम्ही. आता हे झोपलेले, यांची नाईट ड्युटी चालू आहे. त्याच्यानंतर करू आम्ही स्वयंपाक करायचं आहे. अजून आता विहानला आंघोळ घालायची. चलतंच एक एक. आता माझे कपडे धुवून झाले होते तर मग मी वाळत घालायला आले. तर बघू शकता तुम्ही खाली आईच आणि माझ्यासोबत आता लगेच आम्ही स्वयंपाक करायला घेतला होता दोघांनी. तर त्याचं असं राहतं की तू ते करते ते मला करू द्यायचं. आम्ही नाही ते सर्व लेडीज खाली गेलो होतो कारण ते गवत काढायचं होतं. आम्ही कामं करण्यासाठी ती बाई बघितली की म्हटलं तिला पैसे द्यावे आणि काढून घ्यावं, पण मग असं कोणी सापडलं नाही आम्हाला. त्याच्यामुळे मग आम्हीच सगळ्यांनी मनावर घेतलं, म्हटलं घेऊ काढून, आपलेच झाडं खराब होतं आहे. कारण की त्या झाडांवर आहे ना थोडंसं असं पांढरा हे पडू लागलं, खराब होऊ लागली ते झाडं. त्यामुळे म्हटलं सगळेजण मिळून काढून घेऊ हाताने. तर बघ सगळ्याजणी खाली आलो आणि काढायला, आणि आनंद येतो खूप छान सगळ्याजणी एकत्र झाल्या की काढायला. ते गवताचं अंग होतं, मग मी आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग भाजीपाला आणून ठेवलेला होता. म्हटलं तो पण फ्रीजमध्ये व्यवस्थित भरून ठेवावा. त्यांची चालू होती मॅच पाहणं. आणि ना त्या कैऱ्या मी आणलेल्या होत्या. मला थोड्या आंबट कैऱ्या पाहिजे होत्या कारण मला त्याची भाजी करायची होती, पण त्या खूप गोड निघाल्या. त्याची काही मग मी भाजी केली नाही. मग स्वयंपाक करायलाच घेतला. म्हटलं जाऊ दे आता दुसरंच काहीतरी भाजी करू म्हटलं. मला आहे ना आंब्याची भाजी खूप आवडते, पण मग ते आंबट नाहीच निघाला म्हटल्यावर मग मी काही त्याची भाजी केली नाही आणि घेतल्या पोळ्या करायला. विहानला पण भूक लागली होती आणि म्हटलं मग किचन पण आवरायला काढायचं होतं मला. किचन आवरायला काढावं म्हटलं. आज ते डबे वगैरे धूळ जास्त झाली होती आणि एवढी धूळ येते सध्या घरामध्ये, तर मी तर अशी वैतागली त्या धुळीला. डबे झाले, आता मी बाथरूममध्ये ठेवून घेतले. आता मी इथेच धुणार कारण की किचन ओट्यावर पण सर्व सामान आहे. आता मी तुम्हाला दाखवते याच्यातलं साहित्य कुठे मी ठेवलं आहे, वाळत घातलं आहे. बघा किती डबे. किचन ओटा पण गच्च भरलेला आहे कारण की ते भांडे काही मी म्हणजे पालते घातले नाही, कारण का म्हटलं त्याच्यावर धूळ बसण्यापेक्षा असे ठेवलेत पुरतात. आणि इथे शेवाळ्या आहे, त्या पण मला वाळत घालायचे आता. आणि हे इथे सर्व मी वाळत घातले. हे हरभऱ्याची डाळ आहे, ही उडदाची, इथे कुरड्या आहे चिकाच्या, इथे तांदळाचे पापड आहे, आणि इथे वेफर्स आहे, इथे पण तांदळाचे पापड आहे. इथे शेवाळ्या ठेवल्या आहे, गॅलरी छोटी असल्यामुळे. आणि इथे एवढं गाडी वाळत घाली. आणि इथे हे तिळाच्या कुरड्या आहे, आमच्या इकडे तिळाच्या कुरड्या करतात, मग हे तिळाच्या कुरड्या आहे. आता मला ह्या शेवाळ्या वाळत घालायच्या आहे, जे की मी इथेच टाकते वाळत घालायला. म्हणजे इथे तर ऊन नाही आहे, पण मोकळं करून टाकते बस. थोडं आधी टाकलं असतं तर इथपर्यंत ऊन राहतं, पण उशीर झाला टाकायला, त्याच्यामुळे ऊन तिकडे गेले. तरी भरपूर वेळ ऊन राहतं इकडे, 11 वाजेपर्यंत ऊन राहतं. आता हे कागद मी थोडी थोडी पुढे घेते. आता ते वाळवत वगैरे घालून तर झालं होतं, पण मग झाडून मारून घेतलं आणि पुसायला घेतलं. म्हटलं पुसून घेतलं का जरा छान वाटतं म्हटलं. आणि ना झुरळं होतात घरात, काय करावं त्या झुरळांसाठी. मी तर वैतागले त्या झुरळांना. किती आवरा पण ते दिसतातच थोडेफार. आणि इथे माझं चालू होतं पुसणं. आणि इथे नव्यांचे मला सारखा आवाज देणं चालू होता, मम्मा मला घेणं, मम्मा मला घेणं. त्याची झोप झाली होती, खाली उतरायचं असं सारखा आवाज देत राहतो माणसाला. किती वेळ आवाज देतो, काम करावं की नाही मम्मा. विहानच्या काकीने विहानसाठी आमरस पोळी आणून दिली, तूप लावून दिली आहे. तर आमचे नाटकं खूप राहतात जेवायला.
आम्हाला मोबाईलच लागतो, पुन्हा मोबाईलशिवाय जेवण जात नाही. तिथे वीर लावलेला आहे मी, तो बघ म्हणते, तो नाही. तिकडे नेऊन डबे घातले मी खाली नेऊन, कारण की ऊन आहे आणि तिथे पलंगी असल्यामुळे टाकायला सोपे गेले मला. डब्बे घासून वाळून जागच्या जाग्यावर लावून दिले मी. कर्णिका आलेली होती कारण तिचं काम होतं स्कूलमध्ये. तिची मैत्रीण ती आली होती. मग तिला वाटलं चला विहानचंही भेटून होईल आणि पाणीही पिऊन होईल. तर मग आली, विहानला भेटली आणि मग लगेच जायला निघाली, थांबली काही नाही. आता माझे घरं आवरून वगैरे झाले होते, तर म्हटलं आता घरं पुसून घ्यावं. तर विहान गुतत नव्हता, तसं त्याला म्हटलं काहीतरी लावून द्यावं मोबाईलमध्ये, तेव्हाशीच तो गुततो. कारण की त्याचं आहे ना, मी पुसत जर असले ना सारखे पाय पाय करणार हे करणार, त्याच्यामुळे त्याला तर त्याचं चालूच, मामा मला असं करून दे, मामा मला 5-5 मिनिटाला बोलवायचा. आणि घरं पुसलेच नाही तर लगेच वातावरण बदललं. बघा कसं पावसाचं वातावरण झालं होतं. त्याला एवढा आनंद झाला पाऊस पडल्यावर. बघ ना म्हणे मम्मा कसं थंड थंड लागतंय, खूप छान वाटतंय मला. त्याला खूप आनंद झाला होता पाऊस पडल्यावर. म्हणजे ते मातीचा वास येतो ना पहिला पाऊस पडल्यानंतर, तर पाऊस थोडा पडला होता पण खूप छान वाटू लागलं. आपण आज बघणार आहे पालक पराठे. तर इथे मी घेतलाय पालक स्वच्छ धुवून ताटामध्ये काढून घेतलाय. आता आता आपण बघू साहित्य. घेतलाय मी लसण, मिरची, कोथिंबीर आणि थोडंसं जिरं, आणि इथे बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ, आणि इथे दही, आणि हे आपला मसाल्याचा डब्बा. हे बघा, हे आपले मसाले. तर माझ्याकडे धने नव्हते, तर मी ना धने पावडर टाकणार आहे त्याच्यामध्ये. माझ्याकडे धने नव्हते. आणि आपलं पाणी, एवढं साहित्य आहे. आता करू आपण. आता मी टाकते याच्यात गव्हाचं पीठ, आणि आपलं बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ टाकते याच्यामध्ये. आता आपण काढून घेतलेला जे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. आता मी याच्यामध्ये टाकते एवढे वाटीभर दही. आता आपण याच्यात टाकूया मसाले. तर पहिले तर मी लाल मिरची पावडर टाकते. मी तसा मिरच्या टाकल्या आहे 5-6, पण मग तरी मिरची पावडर थोडी टाकते. आणि हळद टाकते. आता टाकते मी धना पावडर. माझ्याकडे धने नव्हते, मी बघितले धने शोधून पण नाही सापडले मला. तर आता मी धना पावडर टाकते. आणि मी हे तर टाकलंय, जिरं टाकलंय मी पहिलेच. आता मी टाकते याच्यामध्ये तीळ. तीळ तेवढे जास्त तेवढे चांगले लागतात आपले धपाटे खायला. आपलं मेन महत्वाचं म्हणजे मीठच राहिलंय. मिठाचं ध्यानच नव्हतं मला. आणि आपलं जे मिक्सरचं भांडं आहे ना, मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते, कारण मग त्याच्यात थोडेसे मसाले बाकी होते. तसेच आपण एकदा मिक्स करून घेऊया ते. आता आपण याला छान भिजवून घेऊया. आणि अन्वीला आहे ना, माझ्या मुलीला अशा गोष्टी खूप आवडतात. पण जी की इथे नाही आहे, ती गावी आहे. असं काही केलं ना की तिचं खूप ध्यान येतं आम्हाला, कारण की तिला आहे ना ह्या अशा गोष्टी जास्त करून आवडतात. भाजीपोळी नको राहते तिला. तिलाही मम्मा असं काही बनवते ते जास्त आवडतं. आता आपल्याला करायची चटणी. तर मी इथे मिरची आणि लसण आणि थोडंसं डाळ काढून घेतलं याच्यामध्ये. आणि याच्यात मी आता टाकणार आहे आपलं दही.
आणि आता आपले शेंगदाणे. आता हे मी लगेच मिक्सरवरून काढून घेते. आता लगेच घ्यायचं होतं झिरकं करायला. आता इथं मिक्सरवरून काढून झालं तर लगेच मी कढई घेतली. कढईत टाकलं तेल, जिरं, मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकून आपलं जे मिक्सरवरून काढलं होतं ते साहित्य टाकून दिलं आणि एवढं छान झिरकं झालं होतं ना, खरंच खूप छान टेस्ट आली होती झिरक्याला. आणि मग त्याच्यामध्ये मीठ आणि साखर टाकली. खूप टेस्टी झालं होतं. आता मी घेतले पराठे करायला फ्रेंड्स. धपाटे पराठेच येतं मला. हे बघा आमचा विहान इथे जेवायला बसलाय. आमचा विहानला असतोच खूप. हे विहानची आपलं झिरकं आहे, हे सॉस आहे, हे लोणचं आहे आणि हे पराठा आहे. ओके, मग तुला का खायचंय? तू केस बघ बरं कसे झाले. तू काय बघायला गेला होता रे? तू काय बघायला गेला होता आज? कुठे होता बिबट्या? व्यवस्थित बसा, असं नाही करू. शाळेत होता? कोणत्या शाळेत होता रे? कोण दीदीच्या? कसं झालं रे? छान झालं का? आवडलं तुला? ओके. काय झालं? इथे वियांच्या काकीने वियांसाठी आंबे दिले होते आणि त्यांच्या पप्पाच्या शेतात भरपूर असे आंब्याचे झाडं आहे. मग त्यांनी मला लोणचालाही आंबे दिले आणि वियांनाही खायला. वियान म्हणत होता बिबट्या आला, तर हो खरंच बिबट्या आला होता. इथे चांडककन्या म्हणून शाळा आहे, तिथे बिबट्या आला होता आणि तो रात्रीचा आल्यामुळे कोणी बघितलंच नाही.